नमस्कार. मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की राहुल आता घरामध्ये येऊन सगळ्या गोष्टींवर हक्क अधिकार गाजवत आहे. पण या राहुलची मात्र सर्वांनी मिळून वाट लावलेली आहे. राहुलला प्रॉपर्टीमधून बेदखल केलेला आहे आणि सांगितलेलं आहे की यापुढे या चांदेकरांच्या प्रॉपर्टीबाबत बोलण्याचा कोणताही अधिकार तुला नाही आणि तू स्वतःच्या तोंडाने सांगायचं की चांदेकरांचं ऑफिस आणि प्रॉपर्टी यापासून तू लांब राहणार आहे. सर्वांनीच राहुलची वाट लावून टाकलेली आहे. त्याचबरोबर कला अद्वैतनेही सुखी संसाराचा निर्णय घेतलेला आहे. ते कसं होणार आहे ते आपण पाहणार आहोत. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. व्हिडिओला नक्की लाईक करा. तर इकडे अद्वैत आणि कला दोघंही बोलत असतात. अद्वैतला खूप वाईट वाटलेलं असतं, कारण कला म्हणालेली असते की आपण बाबांना घरी आणूया आणि पुन्हा आईंच्या संसाराबाबत म्हणजे सरोज मॅडमचा जो संसार आहे तो सुरू झाला पाहिजे. म्हणजे कलाचं एक साधं मत असतं की आपली जी माणसं आहेत, आपल्या माणसांना आपल्या घरातले मोठ्यांचे संसार आहेत ते सुरुवातीला सुखाने झाले पाहिजेत असं तिला वाटत आहे आणि त्यासाठी तिने तो निर्णय घेतलेला असतो. परंतु अद्वैतने या गोष्टीला नकार दर्शवलेला आहे. अद्वैतचं असं म्हणणं आहे की नाही, काहीही झालं तरीही ही गोष्ट होऊ शकत नाही असं अद्वैतने स्पष्टपणे सांगितलेलं असतं. त्याचबरोबर इकडे आता सगळी तयारी झालेली असते. आबा म्हणतात की कला, अद्वैत कुठे तुम्ही या, असं आबा बोलावत आहेत. मग कला आणि अद्वैत दोघंही आलेले असतात. कला ही छान तयार झालेली असते. त्याचबरोबर अद्वैत सुद्धा तयार झालेला असतो. पाडव्याचं ओवाळायचं आहे, औक्षण करायचं आहे म्हणून कला आणि अद्वैत आलेले असतात. रजनीने तर इथे रांगोळी वगैरे काढलेली असते. सगळी तयारी करून ठेवलेली आहे. त्यासोबतच इकडे आता आबा म्हणतात की अद्वैत ओवाळून घे रे बस, असं आबा सांगत आहे. आणि कला, चांगली घसघशीत ओवाळणी घेतली पाहिजेस आज, असं आबांनी आवर्जून सांगितलेलं असतं. आणि आबा मात्र जाम खुश असतात, कारण हे जोडपं तरी आपल्या घरातलं नीट आहे आणि त्यांचा सुखाचा संसार होतोय असं आबांचं म्हणणं आहे. त्याचवेळी अद्वैत पाटावर बसलेला असतो. कला अद्वैतचं औक्षण करत असते. परंतु अद्वैत आणि कला या दोघांमध्ये जो वाद झालेला असतो त्याच्यामुळं सध्या एक प्रॉब्लेम झालेला आहे. कलाने अद्वैतला बोलल्यामुळं ते दोघंही शांत शांत असतात. पण ही गोष्ट बाकी कोणाच्या निदर्शनास येत नाही. पण ही गोष्ट निदर्शनास येते ती म्हणजे रोहिणीच्या. रोहिणी मात्र जाम खुश असते. रोहिणी म्हणते, अरे वा, यांचं काहीतरी बिनसलेलं आहे. ही गोष्ट आपल्या फायद्याची आहे, त्यामुळं आपल्याला विचार करावा लागणार आहे नक्की काय बिनसले, काय झालंय, म्हणजे ह्या दोघांमध्ये फूट पडणार आणि आमचं त्रिकूट एकत्र येणार असा विचार रोहिणीच्या मनात सुरू झालेला आहे. त्याचवेळी अद्वैत शांतच असतो. कला त्याचं औक्षण करत असते. पण अद्वैतचं तोंड पडलेलं आहे. कला मात्र सर्वांच्या समोर अद्वैतचं औक्षण अगदी आनंदाने करत आहे आणि ती सगळी परिस्थिती हँडल करण्याचाही प्रयत्न करत आहे. त्याचवेळी इकडे अद्वैत मात्र रागानेच तिच्याकडे पाहत असतो. अद्वैत काहीच बोलत नाही. कला त्याचं औक्षण करते. अद्वैत आणलेलं गिफ्ट कलाच्या हातात देतो. रोहिणी मात्र टक लावून त्या दोघांकडे पाहत असते. ती म्हणते, अरे वा, अशी कोणती गोष्ट घडली, मी एवढे प्रयत्न करूनही यांच्यात भांडणं झाली नव्हती, पण ह्या दोघांमध्ये चांगलंच काहीतरी झालेलं दिसतंय आणि त्याच गोष्टीचा फायदा मला करून घ्यायचा आहे. इकडे नैना मात्र म्हणत असते की आबा, तुम्ही खरंच राहुलला फोन केलता ना? मग राहुल का आलेला नाही अजून? काय झालंय नक्की? तो कुठं आहे? असं म्हणत दारातच जाऊन उभी असते. तेव्हा आबा म्हणतात की हो, मी केलेला फोन त्याला, येईल तो. नैनाला असं वाटत असतं की आबांनी राहुलला फोनच केलेला नाहीये, फक्त नाटक केलेलं आहे आणि मला घरात आणलेलं आहे असं तिला वाटतंय. परंतु असं काहीही घडलेलं नसतं. मग अद्वैत पाटावरून उठतो. कलाला त्याने पाडव्याची ओवाळणीही दिलेली आहे. आबा म्हणतात की केलेला आहे फोन, येईल तो, असं आबांनी स्पष्टपणे आता सांगितलेलं आहे. त्याच वेळेस इकडे आबांनी ही गोष्ट सांगितल्यानंतर नैना आणि रोहिणी दोघीही दाराकडेच पाहत असतात. अजून कसा राहुल आला नाही म्हणून त्या दोघींनाही वाटत असतं. त्याच वेळेस इकडे रोहिणी म्हणत असते की एकदा का राहुल आला की मग मी यांना दाखवते की मी काय करू शकते, कारण माझा मुलगा या घरात येणं माझ्यासाठी महत्त्वाचं आहे असं तिला वाटतंय. सगळेजण पाहत असतात. नैना दारात उभी आहे आणि तेवढ्यातच राहुल आलेला असतो. नैना जाऊन राहुलला मिठी मारते आणि ती खूप खुश झालेली असते. राहुलला मिठी मारते आणि म्हणते की राहुल, खरंच तू आलास, मला खूप बरं वाटलेलं आहे असं राहुलला सांगते. त्याच वेळेस आबासुद्धा तिथं असतात. आबा हे सगळं पाहत असतात आणि मग नैनाने हे जे नैनाचं वागणं असतं ते काही आबांना पटलेलं नसतं.
तरीही आबा शांतच असतात. त्याच वेळेस राहुलकडे इकडे रोहिणी पाहते. रोहिणीला खरं तर ह्या गोष्टी खूप छान वाटत असतात, कारण आपला मुलगा परत आलाय ह्या गोष्टीचा आनंद तिला होत असतो. त्यासोबतच इकडे राहुलने जे काही कांड केलेलं आहे ते कांड मात्र एका क्षणात विसरून गेलेले असतात. एवढं सगळं करूनही राहुलचे नखरे मात्र चालूच असतात. राहुलला असं वाटत असतं की आता तो घरात आलाय, म्हणजे तो कसाही वागला तरीही या घरातले सगळेजण त्याला सहन करतील, म्हणून त्याला खूप अगदी काय म्हणतात तो माज आलेला असतो त्या पद्धतीनेच त्याने आलेला आहे. आता नैना म्हणते, राहुल चल औक्षण करून घेते मी तुझं. असं म्हणत राहुलचं औक्षण करण्यासाठी नैना पुढे येते. राहुलला पाठावर बसवते. राहुल मात्र छान तयार होऊन वगैरे आलेला असतो. आता हा राहुल बाहेर राहत होता, याच्याकडे पैसे नव्हते, तरीही हा एवढा कसा ऐशारामात राहतोय हा प्रश्न मात्र कोणालाच पडलेला नसतो. सगळेजण मात्र राहुलकडे पाहत असतात, कारण राहुलला कोणीतरी पैसे पुरवत असणार आहे हे तर अद्वैतच्या लक्षात यायला पाहिजे ना. पण नाही, तर अद्वैत मात्र काहीच बोलत नाही. इकडे आता कला आणि अद्वैत रूममध्ये आलेले असतात. कलाच्या डोक्यातले विचार काही केल्या संपत नसतात. तिला मात्र त्रास होत असतो. हे काय झालंय, म्हणजे मी चांदेकरशी बोलले हे चुकीचं झालं का? मी अशा पद्धतीने बोलायला नको होतं का? हा विचार तर तिच्या डोक्यात सुरूच आहे. परंतु त्याचबरोबर आणखी काही विचार तिच्या डोक्यात आहेत, आणि ते म्हणजेच की राहुल काहीही करू शकतो. हा राहुल आपल्या घरात आलेला आहे, आपल्याला सावध राहावं लागणार आहे. तो कोणत्याही थराला जाऊ शकतो, असं कला आणि अद्वैत यांचं बोलणं असतं. तेव्हा कला म्हणत असते, हे सगळं नैनाताईमुळे झालेलं आहे. त्या राहुलने आपल्या घरातल्यांसाठी एवढं सगळं वाईट वागलेलं आहे, आणि त्याहीपेक्षा ऑफिसमधल्या पूजाबरोबर त्याने जे वागलेलं आहे ते पूर्णपणे चुकीचं आहे. त्यामुळं राहुलला माफ करायलाच नाही पाहिजे. राहुल चुकलेला आहे, त्याची शिक्षा त्याला झाली पाहिजे, असं सगळ्यांचं म्हणणं असतं. तेव्हा अद्वैत म्हणतो, मी बाकी सगळ्या गोष्टींसाठी त्याला माफ करेन, पण एका मुलीसोबत त्यानं जे गैरवर्तन केलेलं आहे त्यासाठी मी त्याला कधीच माफ करू शकत नाही. त्यामुळं राहुलच्या प्रत्येक हालचालीवर आपल्याला बारीक लक्ष ठेवावं लागणार आहे, असं कला आणि अद्वैत या दोघांनी ठरवलेलं असतं. तेव्हा दोघंही म्हणतात, बघितलं का आपलं एकमत झालेलं आहे. तेव्हा अद्वैत म्हणतो, हो झालेलं आहे, पण हे एकमत झालेलं आहे ना ते फक्त आणि फक्त राहुलच्या बाबतीत, बाकी दुसऱ्या कोणत्याच बाबतीत होऊ शकत नाही, असं अद्वैतने स्पष्ट सांगितलेलं असतं. कला मात्र म्हणत असते की अरे चांदेकर एकदा ऐकून घे ना, पण अद्वैत मात्र ऐकून घ्यायलाच तयार नसतो. तेव्हा कला विचार करू लागते की कसं होईल, कारण चांदेकर हळवा आहे, घरातल्या माणसांप्रती त्याला प्रेम आहे, पण एवढी नाजूक गोष्ट मी जर अशा पद्धतीने त्याच्याशी बोलले तर त्याला नाहीच आवडणार ते, कारण त्याचे बाबा हे त्याच्या जवळचे होते आणि त्याचे बाबा त्याला सोडून गेले, म्हणजेच घर सोडून निघून गेले. ह्या गोष्टीचा त्याला किती त्रास झाला असेल, कारण त्याच्यासाठी कुटुंबातली माणसं खूप महत्त्वाची आहेत, नाती महत्त्वाची आहेत. आणि मग जर मी अशा पद्धतीने रिॲक्ट बोलले तर चांदेकर असाच रिॲक्ट होणार आहे, असं तिचं म्हणणं असतं. आणि त्याचवेळी इकडे कला म्हणते की नाही, मला चांदेकरला समजून घ्यावं लागणार आहे, मी त्याच्याशी वेगळ्या पद्धतीने बोलेल. हा विचार कलाने केलेला असतो. त्यासोबतच इकडे अद्वैत झोपी गेलेला असतो. तोही विचार करत असतो, मी असं रिॲक्ट का झालो, मी चुकीच्या पद्धतीने झालो का? नाही, खरे ना मला तिच्या मनातली गोष्ट बोलून दाखवली, पण मी पण अति केलं का? मी असं करायला नको होतं, असं अद्वैतच्या सुद्धा मनात सुरू झालेलं असतं, आणि तोही त्याच पद्धतीने विचार करत असतो. इकडे नैना आणि राहुल दोघंही जाम खुश झालेले असतात. त्यांना खूप आनंद झालेला असतो, कारण राहुल म्हणतो की फायनली मी आलो. तेव्हा नैना म्हणते की हो, तुला या घरात आणण्यासाठी मला किती काय काय करावं लागलंय ना, तुला नाही माहिती राहुल, असं नैना राहुलला सांगते. तेव्हा मात्र राहुल म्हणतो की चांगली गोष्ट आहे, पण जे काय झालंय ते आता आपण दोघं एकत्र आलेलो आहोत, आता कोणाची सुट्टी नाही आहे, असं त्यांनी ठरवलेलं असतं. म्हणजे इकडे कला आणि अद्वैत आपल्या कुटुंबाला वाचवण्यासाठी प्रयत्न करत आहेत, पण त्याच वेळेस हे मूर्ख राहुल आणि नैना कुटुंब कसं उद्ध्वस्त झालं पाहिजे, चांदेकर कसे उद्ध्वस्त झाले पाहिजेत, त्यासाठी त्यांचे प्रयत्न चालू आहेत. त्याचबरोबर इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे नैना म्हणत असते की काळजी करू नकोस, आता सगळं व्यवस्थित होणार आहे, असं नैना राहुलला समजावत असते. राहुल म्हणत असतो की हो, आता बघ ह्या चांदेकरांना कसं सळकी पळं करून सोडतो, असं तो स्वतःला सांगत असतो. मग इकडे अद्वैत आणि कला यांनी दोघांनीही विचार केलेला आहे की आपल्या कुटुंबाच्या बाबतीत आपण
निर्णय घेतोय, आपल्या कुटुंबाला काय हवं नको ते आपण पाहतोय, पण त्याचबरोबर बाकीच्या गोष्टींच्या बाबतीतही विचार केला पाहिजे, ह्या राहुलवर बारीक लक्ष ठेवलं पाहिजे, हे सगळं त्यांनी ठरवलेलं आहे. इकडे दुसऱ्या दिवशी सकाळी कला उठलेली असते आणि अद्वैत बरोबर बोलण्याचा प्रयत्न करत असते. अद्वैत पण तयार होत असतो. कला त्याच्याकडे पाहत असते, पण अद्वैत अजूनही काही बोलत नसतो. तेव्हा कला अद्वैतला म्हणते की चांदेकर, खरंच काल मी जे बोलले त्यासाठी सॉरी हां, म्हणजे माझ्याकडून चुकून झालं ते, मी अशा पद्धतीने बोलायला नको होतं. अद्वैत म्हणतो की हो, माझ्याकडून पण सॉरी, मी असं रिॲक्ट करायला नको होतं, असं अद्वैत तिला बोलतो. दोघंही एकमेकांशी बोलत असतात. तेवढ्यातच अद्वैतचा फोन वाजतो. अद्वैत फोन घेण्यासाठी जातो तर काउन्सिलरचा फोन आलेला आहे. तेव्हा कला अद्वैतकडे पाहत असते. अद्वैत तिच्याकडे पाहतो. ज्या गोष्टी घडलेल्या आहेत त्याच्याबद्दल एकमेकांची माफी मागितली जाते आणि त्याचबरोबर एकमेकांकडे ते दोघंही पाहत असतात, कारण त्यांना माहिती आहे की त्यांच्या बाबतीत काय झालेलं होतं आणि आता ह्या सगळ्या गोष्टी रिॲक्ट होणं तेवढं साधी सोपी गोष्ट नसते. त्यामुळं तर दोघंही एकमेकांकडे पाहत असतात. त्याचवेळी काउन्सिलरचा फोन आलेला असतो. काउन्सिलरचा फोन अद्वैत उचलतो, त्यांच्याशी बोलायला सुरुवात करतो. तेव्हा ते म्हणतात की मिसेस खरे आहेत का तिथं? तेव्हा अद्वैत म्हणतो हो. मग घ्या त्याला. अद्वैतला कळतच नाही आहे की यांना काय म्हणायचं आहे नक्की. अद्वैत म्हणतो काय झालं? तेव्हा ते म्हणतात की हो, त्यांना कॉन्फरन्सला घ्या म्हटलं. मग त्यांना कॉन्फरन्सला घ्यायला सांगितलं जातं आणि त्याचवेळी कला आणि अद्वैत आता बोलत असतात. तेव्हा ते म्हणतात की हे बघा, 6 महिने झालेले आहेत, तुम्ही आजच्याच माझ्या ऑफिसला या, आपण तिथं आल्यानंतर बोलूया. ह्या गोष्टी जेव्हा घडत असतात तेव्हाच अद्वैत आणि कला दोघंही एकमेकांकडे पाहून हसतात आणि म्हणतात की नाही, आता गेलं पाहिजे, कारण काउन्सिलरने त्यांना सांगितलेलं आहे त्या पद्धतीने पुढच्या गोष्टी करायच्या आहेत आणि आता काउन्सिलरकडे जाणं गरजेचं आहे, असं म्हणत दोघंही निघालेले आहेत. इकडे सरोज फोनवरती बोलत असते आणि त्याचवेळी सरोजला फोनवरती कळत नाही आहे की नक्की काय चाललेलं आहे. राहुल तिचं बोलणं ऐकतोय, ह्या गोष्टीकडे सरोजचं लक्ष नसतं. राहुल बाहेरून फोनवरती तिचं जे बोलणं चालू आहे ते ऐकत असते. सरोज म्हणते की हो, मी ऑफिसला येते, ऑफिसला आल्यानंतर आपण बोलूया, असं सरोजने सांगितलं आहे. आणि नेमकं त्याच वेळेस राहुल तिथे येतो आणि ऑफिसमधून पुन्हा फोन येतो. सरोजने तो फोन डायनिंग टेबलवरती तिथेच ठेवलेला आहे आणि सरोज आत गेलेली असते. तेव्हा मात्र राहुल येतो आणि आलेला तो फोन उचलतो. राहुलने जेव्हा फोन उचललेला आहे तेव्हाच राहुल तिथे बोलायला सुरुवात करतो. म्हणजे तिकडं काय चाललं आहे, कशा पद्धतीनं गोष्टी चालू आहेत काहीच माहिती नसते त्याला. इकडे फोनवरती त्या ऑफिसमधल्या व्यक्तीला बोलायला सुरुवात केलेली असते आणि तिथे राहुल त्यांना म्हणत असतो, एवढ्या फाईल पेंडिंग कशा राहिल्या? मागचा एक महिना तुम्ही काम केलेलं नाही आहे का? नाही, तुमचं कामाकडे लक्ष नाही आहे का? काय चाललेलं आहे तुमचं नक्की? कळलं पाहिजे मला. आणि ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही अशा कशा करू शकता? आणि हे सगळं काय चाललेलं होतं? असं त्यांचं बोलणं चालू आहे. आणि त्याच वेळी तिथे आबा येतात. राहुल ज्या पद्धतीने फोनवरती बोलत असतो तेव्हा मात्र आबा तिथे आलेले असतात आणि आबा म्हणत असतात की राहुल, काय चाललंय तुझं? आणि तू सरोजचा फोन हातात घेतलास का? आबांनी तो फोन काढून घेतलेला असतो आणि सांगत असतात की बाद झालं, तुला कोणी अधिकार दिलेला आहे ह्या फोनला हात लावण्याचा? आणि तू का घेतलास सरोजचा फोन? मला कळलं पाहिजे. तेवढ्यातच सरोज तिथं आलेली आहे, कला अद्वैत आहेत, रजनी आलेली आहे. नक्की काय झालंय काहीच कळत नसतं. आणि त्याचवेळी आबा ओरडायला सुरुवात करतात की हे बघ. तेव्हा तो म्हणतो की नाही, आपलं ऑफिस आहे ना आणि आपल्या ऑफिसमधलं काम पेंडिंग राहिले म्हणून बोलत होतो, म्हणून विचारत होतो. तेव्हा मात्र आबा त्याला सांगतात की एक गोष्ट लक्षात ठेव, ते ऑफिस आमचं आहे, त्याच्याशी तुझा काहीही संबंध नाही. लांब राहायचं तू या सगळ्यांपासून, कारण ज्या गोष्टीशी तुझा संबंध नाही आहे त्या गोष्टीच्या मध्ये पडायची अजिबात गरज नाही. आम्ही बघून घेऊ आमच्या ऑफिसचं काय करायचं आहे आणि काय करायचं नाही. सरोज तिथे आलेली असते. सरोज म्हणते की तू माझ्या फोनला हातच का लावला? तुझा संबंधच काय आहे तू माझ्या फोनला हात लावायचा? कशासाठी तू माझ्या फोनला हात लावलेला आहे? आणि आबा त्याचबरोबर अद्वैतही म्हणत असतो की एक गोष्ट लक्षात ठेव, कारण तुझं जे काही चाललेलं आहे ते सगळं आम्हाला माहिती आहे आणि त्यामुळं या कंपनीशी, या सगळ्या गोष्टीशी, चांदेकरांच्या कोणत्याही ऑफिसशी तुझा काहीही संबंध नाही.
त्यावेळेस सरोज म्हणते की आत्ताच्या आत्ता स्वतःच्या तोंडाने मान्य करायचं इथं की चांदेकरांच्या कोणत्याही प्रॉपर्टीशी ऑफिसशी तुझा संबंध नाही, तू त्याच्यामध्ये नाक खुपसणार नाही, ढवळाढवळ करणार नाही. तेव्हा तो ऐकायलाच तयार नसतो. तो शांतपणे तिथं तसा सुंबासारखा उभा राहतो. सगळेजण त्याला ओरडत असतात की तू कोणत्या अधिकाराने हे सगळं केलेलं आहे, तुला कुणी अधिकार दिलेला आहे हे सगळं करण्याचा, चांदेकरांच्या बाबतीत निर्णय घेण्याचा. असं सगळेजण त्याला ओरडत आहेत, बोलत आहेत. पण तो मात्र तसाच तिथे उभा असतो. त्याला कळतच नाहीये की आता काय बोलू, कारण सगळ्यांनी त्याला सांगितलंय की या सगळ्या गोष्टींपासून तू लांब राहायचं आहे. तेव्हा म्हणत असतो की मला वाटलं काम केलं पाहिजे ना, आणि मी ऑफिसचा एक भाग आहे म्हणून मी हे सगळं करायला घेतलं होतं. तेव्हा घरातले ओरडून त्याला बोलतात, नाही, तुझा या कोणत्याही गोष्टींशी काहीही संबंध नाहीये, त्यामुळं चांदेकरांच्या प्रत्येक गोष्टीपासून तू लांब राहायचं, चांदेकरांशी तुझा कसलाही संबंध नाही. तेव्हा सरोज म्हणते आत्ताच्या आत्ता बोल, असं सरोज त्याला ठणकावत असते. आणि तेव्हा मात्र तो काहीच बोलत नाहीये, शांत बसून राहतो. तेव्हा कला आणि अद्वैत सगळेजण तिथं असतात. राहुलवरती सगळे भडकलेले असतात. सगळ्यांना प्रश्न पडलाय की ह्या राहुलचं नक्की करायचंय काय. तेवढ्यातच रोहिणी तिथे येते. रोहिणीच्या लक्षात येतं आबांनी त्याचबरोबर घरातल्या सगळ्यांनी राहुलला जणू प्रॉपर्टीतून बेदखल केलेला आहे. चांदेकरांशी कुठल्याही गोष्टीशी त्याचा संबंध नाहीये, फक्त नैनाने राडा केलेला होता, त्या नैनासाठी तुला या घरात घेतलेला आहे. तू गुपचूप राहायचं, खायचं आणि निवांत बसून राहायचं, असं सगळे सांगत आहेत. त्याचवेळी रोहिणी तिथे येते आणि खणखणी तशी कानाखाली राहुलच्या वाजवते आणि म्हणते की कळते का तुला, आयतं मिळतंय ना ते गिळायचं आणि तुझ्या बेडरूममध्ये जाऊन पडायचं. या व्यतिरिक्त कोणत्याही कामामध्ये तू ढवळाढवळ करायची नाहीस. हे सगळं बोलणं चाललेलं असतं. आणि त्याच वेळेस इकडे जेव्हा या सगळ्या गोष्टी घडत आहेत तेव्हा मात्र रोहिणीने हे सगळं मुद्दाम केलेलं असतं. रोहिणीला माहिती असतं की काय होणार आहे. घरातल्या कुणीतरी हात उचलण्यापेक्षा आपण हात उचलावा आणि ह्या सगळ्या गोष्टी अशा पद्धतीने आपण घडवाव्यात, म्हणून तिनं हे सगळं घडवून आणलेलं असतं. तेव्हा आबांना खूप टेन्शन आलेलं असतं. आबा म्हणत असतात की नाही, आता या सगळ्या गोष्टींपासून शांतच राहिलं पाहिजे, कारण या सगळ्याचे परिणाम काय होणार आहेत. आबांना माहिती असतं राहुलवर आपल्याला बारीक लक्ष ठेवावं लागणार आहे. सरोजही तेच म्हणत असते. आबांना म्हणते की तुम्ही ठीक आहात ना. आबा म्हणतात की हो. सरोजला म्हणतात की जा, आधी काम महत्त्वाचं आहे, तू तुझं काम करून ये, बाकीच्या गोष्टी आपण नंतर बघूया, असं आबा सरोजला सांगत आहेत. तेव्हा मात्र सरोज आता जायला निघते. तेव्हा आबा अद्वैतला म्हणतात की अद्वैत, तुलाही जायचं आहे ना बाहेर, तूही जा, इथे नाही थांबायची गरज, खरं मी करेल मॅनेज, असं आबांनी सांगितलेलं असतं. अद्वैत म्हणतो की आधी काउन्सिलरकडे जायचं आहे, काउन्सिलरचा फोन आलेला होता आणि त्यानंतर मग ऑफिसला जाणार आहे. आबा त्यांना दोघांनाही सांगतात की तुम्ही दोघंही जा. इकडे राहुल आणि रोहिणी दोघंही बोलत आहेत. राहुल म्हणतो की मामा केवढं जोरात मारलंस ग मला, एवढं जोरात मारायची काय गरज होती. तेव्हा रोहिणी म्हणते की हे सगळं आपल्या फायद्यासाठीच केलेलं आहे मी, एवढं लक्षात ठेव. तेव्हा राहुलला ती सांगू लागते की हे बघ, आपल्या वकिलांकडून मी प्रॉपर्टी पेपर बनवून आणलेले आहेत आणि त्या प्रॉपर्टी पेपरवरती आज काहीही झालं तरी त्या सरोजच्या तुला सह्या घ्यायच्या आहेत. या चांदेकरांच्या सगळ्या साम्राज्यावरती आपण हक्क गाजवायचे, आपण राज्य करायचे, यांना रस्त्यावर आणायचं आहे, एवढं लक्षात ठेव, असं रोहिणी त्याला सांगते. तेव्हा मात्र राहुल म्हणत असतो पण हे सगळं कसं करणार आहोत. तेव्हा ती म्हणते की साधं सोपं आहे, अजिबात विचार करू नकोस, त्या पद्धतीनेच गोष्टी होणार आहेत, मी सांगितलंय ना, पण त्यामध्ये कुठंही तुझं नाव येता कामा नये, एवढं लक्षात ठेव, असं तिने आवर्जून सांगितलेलं असतं. आणि राहुल म्हणतो की आता काळजीच करू नको, मी सगळं बघ कशा पद्धतीने मॅनेज करतो. तेव्हा मात्र इकडे अद्वैत आणि कला आता काउन्सिलरकडे आलेले आहेत. काउन्सिलरकडे आल्यानंतर कला आणि अद्वैतला काउन्सिलर म्हणतात की एक गोष्ट आहे, आता तुमची फाईल क्लोज करायची का तुमचा डिवोर्स फायनल करायचा हे तुम्ही सांगायचं आहे. 6 महिने झालेले आहेत, बघता बघता वेळ निघून गेलेली आहे आणि पुढे काय करायचं आहे, तुम्ही काय ठरवलेलं आहे ते सांगा, असं त्या दोघांनाही विचारलं जातं. ते दोघंही शांतच असतात. आणि त्याचवेळी इकडे काउन्सिलरला तेच विचारतात की मग काय केलं पाहिजे. काउन्सिलर म्हणतात की आता निर्णय तुम्हाला घ्यायचा आहे आणि तुम्ही सांगा मला काय करायचं आहे, त्या पद्धतीने आपण करूया, असं काउन्सिलरने सांगितल्यानंतर कला आणि अद्वैत या दोघांनाही धक्का बसलेला असतो. ते दोघंही विचार करतात की काय आहे हे सगळं, म्हणजे काय करावं लागेल, ह्या सगळ्या गोष्टींबद्दल विचार चालू असतो. आता उद्याच्या भागात आपल्याला पाहायला मिळतं की कला आणि अद्वैत दोघंही घरी आलेले आहेत आणि घरी आल्यानंतर
अद्वैत आणि कला विचार करत आहेत काउन्सिलरने ज्या गोष्टी सांगितलेल्या आहेत त्या गोष्टींबद्दल. अद्वैतलाही वाईट वाटत आहे, कारण आता जर आपण निर्णय घेतला नाही तर आपल्याला वेगळं व्हावं लागणार आहे. आणि जर आपण शांतपणे विचार करून निर्णय घेतला तर आपला संसार पुन्हा बहरू शकतो, असं दोघंही एकमेकांना सांगत असतात. तेव्हा कला म्हणते की चांदेकर. तेव्हा अद्वैत म्हणतो की खरे, मला तुझ्या हातची ब्लॅक कॉफी आयुष्यभर प्यायची आहे. तेव्हा अद्वैतला ती सांगते की मलाही भीती वाटली की आयुष्यभर तुझा हात पकडून झोपायचा आहे, असं दोघांनी आवर्जून सांगितलेलं असतं. मग लगेच अद्वैत ते डिवोर्स पेपर हातात घेतो आणि टराटरा फाडायला सुरुवात करतो. निम्मा कागद कलाच्या हातात देतो आणि कलाला म्हणतो की घे हे, तूही फाड. आणि दोघांनी मिळून ते डिवोर्स पेपर फाडलेले आहेत आणि उधळलेले आहेत आणि आनंद व्यक्त केलेला आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.